नुकताच महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेला बाला रफिक शेख याचा बीड जिल्ह्यातील आष्टी येथे त्याने त्याच्या शिकलेल्या महाविद्यालयाच्या वतीने आष्टी शहरातून मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला। बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील हंबर्डे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला बाला रफिक शेख यांनी नुकताच महाराष्ट्र केसरीचा सन्मान मिळवल्याने आज आष्टी शहरामध्ये त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। अत्यंत खडतर प्रवास करून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील खडकी गावचा बाला रफिक शेख या युवकाने महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे। तर आष्टी शहरात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी ठरलेल्या मुला मुलींनी विजय मिळवला, त्यामुळे या खेळाडूंची देखील गावातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, संस्थेचे अध्यक्ष किशोर हंबर्डे, आचार्य सोपा निंबोरे, कलाकार युवराज इंगवले, योगेश पवार, युवक नेते अमोल तरटे आदी उपस्थित होते। बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये यश मिळवले। यंदा पण या महाविद्यालयाच्या बाला रफिक शेख या खेळाडूने महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला। संपूर्ण शहरामध्ये यांची मिरवणूक काढली। आपल्यासोबत संस्थापक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार। काय सांगाल ना? शैक्षणिक क्षेत्राबरोबर इतर क्षेत्रातही म्हणजे क्रीडा क्षेत्र असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्र असेल, याच्यामध्येही विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळावं यासाठी हे महाविद्यालय नेहमीच खेळाडूंना व कलावंतांना पाठबळ देत आलेलं आहे। त्याचप्रमाणे यावर्षी सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र केसरीचा मान याच महाविद्यालयातील विद्यार्थी बाला रफिक शेख याने जालना येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे। यावर्षी महाविद्यालयाने अनेक स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत। एकाच वेळी जर सगळी सांगायची म्हटलं तर तेही फार अवघड आहे, परंतु ठळक जी बक्षिसं महाविद्यालयाने मिळवली त्यामध्ये प्रामुख्याने आंतर महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेमध्ये विद्यापीठातून आपल्या महाविद्यालय संघ प्रथम आलेला आहे। आंतर महाविद्यालय कबड्डी मुलींचा संघ हा राज्यामध्ये प्रथम आलेला आहे। शीतल मेत्रे नामक आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आज महाराष्ट्राच्या संघाच्या कबड्डी संघाचं नेतृत्व करत आहे। त्याचप्रमाणे आंतर महाविद्यालयीन ज्युनियर मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। मुलांनीही द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये या विद्यापीठामध्ये सर्वात जास्त 9 पदकांची कमाई आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। आंतर महाविद्यालयीन कबड्डी मुले विद्यापीठात द्वितीय आलेले आहेत। सौरभ काकडे हा कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यातून 3रा क्रमांक मिळवलेला आहे। त्याचप्रमाणे पाटीलही महाराष्ट्र राज्यातून झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये उपमहाराष्ट्र केसरी म्हणून त्याची निवड झालेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अनेक पदकं तुमच्या महाविद्यालयातल्या खेळाडूंनी मिळवले आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये काय करण्याचा विचार आहे खेळाडूंसाठी, काय सांगा? आता जे काही यश संपादन केलेलं आहे हे सगळं काही मैदानी स्पर्धेमध्ये केलेलं आहे। इंडोर गेम्सच्या बाबतीमध्ये थोडंसं कॉलेज इंडोर स्टेडियम नसल्यामुळे बॅकफुटवर म्हणता येईल, थोडंसं मागे आहे। आता यावर्षी इंडोर स्टेडियमची उभारणी करून इंडोर स्टेडियमच्या गेम्समध्ये सुद्धा महाविद्यालयाला कसं प्रावीण्य मिळवता येईल त्या बाबतीत आम्ही आणखी जास्तीत जास्त प्रयत्न करू। या महाविद्यालयाचे प्राचार्य पण आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलणार। काय सांगाल सर, हे मोठं यश तुमच्या महाविद्यालयाने मिळवले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं महाविद्यालय जिल्ह्यामध्ये एक आघाडीवर आहे, काय सांगाल? या महाविद्यालयाची स्थापना कैलासवासी ॲडव्होकेट बी डी हंबर्डे साहेब यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये केलेली आहे आणि त्यावेळी या महाविद्यालयामध्ये फक्त कला आणि वाणिज्य या 2च शाखा उपलब्ध होत्या। आत्ता महाविद्यालयामध्ये कला वाणिज्य विज्ञान BCA, MA मराठी हिंदी आणि इतिहास, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं BAचं केंद्र आणि संस्थेचंच पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल असे विविध प्रकारचे शैक्षणिक संकुल या संस्थेच्या अंतर्गत या महाविद्यालयामध्ये उपलब्ध झालेलं आहे। नेहमीच भाऊंनी जे शैक्षणिक कार्याचं आमच्या पाठीशी पाठबळ उभा केलं त्याचाच एक भाग म्हणून आत्ता ज्यांनी संस्थेची धुरा हातामध्ये घेतली असे आदरणीय किशोर नाना हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आता महाविद्यालय वाटचाल करीत आहे। महाविद्यालयानं शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल नव्हे, सामाजिक क्षेत्रामध्ये देखील बहुमूल्य अशा प्रकारचं योगदान त्या महाविद्यालयाचं राहिलेलं आहे। आत्ता संपन्न झालेलं पाणी फाउंडेशन येथील काशेवाडी या गावामध्ये या महाविद्यालयानं काशेवाडी गाव दत्तक घेतलं आणि त्या गावाचा कायापालट झालेला आहे। त्या गावाचं महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये त्या गावाचं बक्षीस त्याला क्रमांक मिळालेला आहे।
अशाच प्रकारे आमचा आष्टी हा नेहमी दुष्काळी परिस्थितीला सामोरा जातो आणि त्याचाच भाग म्हणून आमचे किशोर नानांनी हे ओळखून या महाविद्यालयातील एवढ्या मोठ्या वृक्षांची जोपासना व्हावी, मुलांना पाण्याची सोय व्हावी म्हणून एक भला मोठा शेततलाव या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। यावर्षी महाविद्यालयाच्या या वाटचालीमध्ये क्रीडा क्षेत्रानं नैपुण्य असं मिळवलेलं आहे, म्हणजे भरघोस असं यश महाविद्यालयानं प्राप्त केलेलं आहे। त्यामध्ये आताच नानांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र केसरीचा बहुमान या महाविद्यालयाला मिळाला, की आमचा मान नक्कीच आहे आणि त्याचं आम्हाला नक्कीच यश या बाला रफिकच्या माध्यमातून मिळालेलं आहे। त्याच अनुषंगानं विविध क्षेत्रामध्ये म्हणजे कबड्डी असेल, खो खो असेल, हँडबॉल असेल किंवा रिले असेल, या सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरघोस अशा प्रकारचं यश या वर्षात काही दिवसामध्ये खेळतात, त्यांची शाबासकी काय सांगते? माझं नाव शेख मुस्कान जहांगीर, मी या कॉलेजची विद्यार्थिनी आहे। मी हँडबॉल हा माझा गेम आहे। आम्ही हँडबॉलमध्ये आता औरंगाबाद विभागाकडून खेळलो। काय वाटतं तुला, गेल्या काही दिवसामध्ये ग्रामीण भागातले खेळाडू आता राज्य राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळते, काय सांगते? सर्वात पहिले म्हणजे आमच्या कॉलेजकडून आम्हाला भरपूर सहायता भेटते आहे, भरपूर प्रोत्साहन मिळतं, त्याच्यामुळे आम्ही एवढी कामगिरी करू शकतो। तू काय सांगते? मी दोपटे फुले बाळासाहेब BCA ला शिकत आहे, तरी पण आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल निंबोरे, नाना सर आणि वनगुजे सर हे आम्हाला खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात दरवर्षी। एकंदरीत आपण पाहिलं की ग्रामीण भागातलं महाविद्यालय अतिशय राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारते। हे जिल्ह्यातले पहिलं महाविद्यालय म्हणून आता नव्याने चांगलं नाव लौकिक करत आहे, त्यामुळे आष्टी तालुक्यातलं हे महाविद्यालय निश्चितच आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, गोदातीर न्यूज, आष्टी।